नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गांधी व्ही भूगोल शिक्षक श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी आपल्या समोर भूगोल इयत्ता 7वी प्रकरण क्रमांक 4 हवेचा दाब या प्रकरणाचा व्हिडिओ सादर करत आहे. प्रकरण चांगल्या प्रकारे समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मुलांनो, मला सांगा, हवा आपल्याला दिसते का? नाही दिसत, परंतु ती आपल्याला जाणवते. सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 3 नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म मधील पृष्ठ क्रमांक 16 वरील हवेला वजन असते हा प्रयोग तुम्ही केला आहे. या प्रयोगात सांगितल्याप्रमाणे प्रथम 2 फुगे घ्यायचे आहेत. एक फुगा तसाच ठेवायचा व दुसऱ्या फुगात हवा भरायची. आता हे दोन्ही फुगे तराजूत ठेवायची. मला सांगा की तुम्हाला काय दिसतंय? तर हवा न भरलेल्या फुग्याचे पारडे वर गेले व हवा भरलेल्या फुग्याचे पारडे खाली गेले. बरोबर. याचाच अर्थ असा होतो की हवेला वजन असते आणि ज्या वस्तूला वजन असते त्या वस्तूचा खालील वस्तूवर दाब पडतो. मुलांनो, हवेचा दाब या प्रकरणाचे पाठ्यांश उद्देश पुढील प्रमाणे आहेत. हवेला वजन असते हे समजावून घेणे, तापमान, प्रदेशाची उंची यांचा हवेच्या दाबावर होणारा परिणाम जाणून घेणे, तापमान पट्टे व हवादाब पट्टे यांची माहिती जाणून घेणे, हवेच्या दाबाचे परिणाम स्पष्ट करणे, समदाब रेषेचे स्वरूप पाहणे. या प्रकरणामध्ये आपण खालील अध्ययन मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. अध्ययन मुद्दे आहेत. क्रमांक 1 फुग्याचा प्रयोग, हवेला वजन असते. क्रमांक 2 प्रदेशाची उंची व हवेचा दाब. तिसरा अध्ययन मुद्दा आहे हवेचे तापमान व हवेचा दाब, आकाशकंदिलाचा प्रयोग. नंबर 4 तापमान पट्टे व हवादाब पट्टे. नंतरचा मुद्दा आहे हवेच्या दाबाचे परिणाम व शेवटचा मुद्दा आहे समदाब रेषा. त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब भूपृष्ठावर पडतो. पृथ्वीवरील या हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ, पर्जन्य यासारख्या अनेक घडामोडी होतात. त्याची काही प्रमुख कारणे आहेत. हवेचा दाब पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो. हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो. प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम करतात. मुलांनो, आपण खालील मुद्दा पाहू. प्रदेशाची उंची व हवेचा दाब. हवेतील धूलिकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते. उंची वाढत जाते तसे हे प्रमाण कमी होते. म्हणजे भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतसे हवा विरळ होत जाते. परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. हवेचे तापमान व हवेचा दाब हा आपला पुढील मुद्दा आहे. हवेच्या दाबावर तापमानाचा परिणाम होत असतो. कसा ते पाहण्यासाठी आपण एक प्रयोग करू. हवेत उंच जाणारा एक आकाशकंदील घ्या. आकाशकंदिलाला साधारणपणे 5 मीटर लांबीचा साधा दोरा बांधा, जेणेकरून तो पुन्हा खाली आणता येईल. आकाशकंदिलाच्या पाकिटावर लिहिलेल्या सूचनेप्रमाणे आकाशकंदील काळजीपूर्वक उघडा व त्यात मेणबत्तीची वात पेटवा. काय होते त्याचे निरीक्षण करा. काही वेळाने आकाशकंदिलाला बांधलेल्या दोऱ्याने आकाशकंदील खाली उतरून घ्या व त्यातील मेणबत्ती विझवा. मेणबत्ती पेटल्यावर आकाशकंदील लगेच आकाशाच्या दिशेने वर गेला का? आकाशकंदील वर गेल्यावर मेणबत्ती विझली असती तर
आकाशकंदिलाचे काय झाले असते. आपण याचे भौगोलिक स्पष्टीकरण पाहू. आकाशकंदिलातील हवा मेणबत्ती पेटल्यावर उष्णतेने गरम होऊ लागते. गरम हवा प्रसरण पावते. हलकी होते व वरच्या दिशेने जाऊ लागते. त्यामुळे आकाशकंदील आकाशाच्या दिशेने उंचवला जातो. निसर्गातही असेच घडते. मुलांनो, जर आकाशकंदील वर गेल्यावर मेणबत्ती विझली असती तर आकाशकंदील न ओढताच खाली आला असता. तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे. जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो. जास्त तापमानामुळे हवा गरम होते, प्रसरण पावते आणि हलकी होते. जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते. त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो. या उलट हवेचे तापमान कमी झाले तर हवेचा दाब वाढतो. कारण तापमान कमी असणाऱ्या हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते. बाष्प हे वजनाला जड असते. अशी हवा वरती जाऊ शकणार नाही. त्यामुळे ती भूपृष्ठालगत राहिल्याने अशा प्रदेशातील हवेचा दाब वाढतो. तापमानाचे पट्टे आणि हवेचे दाब पट्टे यांचा परस्परांशी संबंध असतो. परंतु तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो, तर हवेचे दाबाचे पट्टे कमी रुंदीचे असतात. आकृती 4.2 अ व ब पहा. उदाहरणार्थ, समशीतोष्ण कटिबंध 23°30' ते 66°30' या अक्षवृत्तादरम्यान असतात. त्याप्रमाणे हवेच्या दाबपट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार मर्यादित असतो. सर्वसाधारणपणे तो 10° अक्षवृत्त इतका असतो. तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावरही होतो. त्यामुळे पृथ्वीवर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाच्या दरम्यान क्षितिज समांतर दिशेत हवेच्या कमी व जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. आकृती 4.2 ब पहा. आकृती 4.2 अ व ब चे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे सांगा. उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये कोणता दाबपट्टा प्रामुख्याने आढळतो? तर विषुववृत्तीय कमी दाबपट्टा आढळतो. पुढचा प्रश्न आहे, ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती कोणत्या दाबपट्ट्याशी निगडीत आहे व ते कोणत्या कटिबंधात येतात? ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती ध्रुवीय जास्त दाबपट्ट्याशी निगडीत आहे व ते शीत कटिबंधात येतात. उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असण्याचे कारण कोणते? याचे उत्तर आहे, उष्णकटिबंधीय प्रदेशात म्हणजेच कर्कवृत्त ते मकरवृत्त दरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडतात. त्यामुळे या प्रदेशात हवा जास्त तापते. ही जास्त तापलेली हवा प्रसरण पाहून विरळ होते. या विरळ हवेची घनता कमी असते. त्यामुळे उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असतो. पुढील प्रश्न आहे, समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे कोणत्या दाबपट्ट्याशी संबंधित आहेत? तर ते मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्ट्याशी संबंधित आहे. कमी दाबाचे पट्टे कोणकोणत्या अक्षवृत्त्या दरम्यान आहेत? याचे उत्तर आहे, कमी दाबाचे पट्टे उत्तर व दक्षिण गोलार्धात 0° ते 5° अक्षवृत्त आणि 55° ते 65° अक्षवृत्त या दरम्यान आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील मुद्दा पाहू. भूपृष्ठावरील दाबपट्टे. सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता असमान आहे. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे
तापमानाचे वितरण असमान असते. त्यामुळे प्रथम तापमान पट्टे निर्माण होतात हे आपण मागील इयत्तेत शिकलो आहोत. तापमान पट्ट्याच्या पार्श्वभूमीवर दाब पट्ट्याची निर्मिती होते. विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा संपूर्ण पृथ्वीचा विचार करता फक्त कर्कवृत्त ते मकरवृत्त या दरम्यान ते सूर्याची किरणे लंबरूप पडतात. त्यामुळे या भागात तापमान जास्त असते. या प्रदेशातील हवा तापते, प्रसरण पावते आणि हलकी होऊन आकाशाकडे जाते. ही क्रिया सतत घडत असल्याने या प्रदेशाच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच 0° ते 5° उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. आपला पुढील मुद्दा आहे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. विषुववृत्तीय प्रदेशाकडून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते. उंचावरील कमी तापमानामुळे ती हलकी होऊन ती जड होते. जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्ताच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. ही हवा कोरडी असते, त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही. परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात. आकृती 4.2 ब पहा. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढील मुद्दा आहे कमी दाबाचे पट्टे. पृथ्वीचा ध्रुवाकडे जाणारा भाग तौलनिकदृष्ट्या वक्राकार आहे. त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते. या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच परिवहनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाऊन तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. हा परिणाम 55° ते 65° अक्षवृत्ताच्या दरम्यान उत्तर व दक्षिण गोलार्धात दिसून येतो. आपला पुढील मुद्दा आहे ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे. दोन्ही ध्रुवीय प्रदेशात वर्षभर तापमान 0° पेक्षाही कमी असते. त्यामुळे तेथील हवा थंड असते. परिणामी ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठाजवळ हवेच्या दाबाचे पट्टे निर्माण होतात. त्यांना ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे असे म्हणतात. ही स्थिती 80° ते 90° उत्तर व दक्षिण या अक्षवृत्तादरम्यान दिसून येते. सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन या क्रियामुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तापमान पट्टे व त्यावर अवलंबून असलेल्या दाबपट्ट्याच्या स्थानात बदल होतो. हा बदल सर्वसाधारणपणे उत्तरायणात 50° ते 7° उत्तरेकडे 5° ते 7° उत्तरेकडे किंवा दक्षिणायात 5° ते 7° दक्षिणेकडे होतो. आता खालील मुद्दा लक्षात ठेवा. तापमान पट्टे व हवादाब पट्टे यामध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे तापमान पट्टे सलग असून ते विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जास्त तापमान ते कमी तापमान असे पसरलेले असतात. हवादाब पट्टे सलग नसून कमी व जास्त हवादाबाची क्षेत्रे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जाताना वेगवेगळ्या भागात आढळतात. मुलांनो, आपला पुढील मुद्दा आहे हवेच्या दाबाचे परिणाम. हे परिणाम आपल्याला खालीलप्रमाणे अभ्यासता येतील.
एखाद्या ठिकाणच्या समुद्रसपाटीपासूनची उंची हवेच्या दाबाच्या आधारे मोजणे शक्य होते. वाऱ्यांची निर्मिती होते. हवेच्या दाबामुळे वादळे निर्माण होतात. याचा दुसरा परिणाम म्हणजे आरोह पर्जन्याची निर्मिती होते. तसेच हवेच्या दाबाचा श्वसन क्रियेवरही परिणाम होतो. मुलांनो, आपला पुढील मुद्दा आहे समदाब रेषा. समदाब रेषा म्हणजे काय हे आपण पाहूया. समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला समदाब रेषा असे म्हणतात. आता या नकाशाचे निरीक्षण करून हवेच्या दाबाचे वितरण समजून घ्या. त्यातील पुढील मुद्दे विचारात घ्या. समदाब रेषांचे स्वरूप, कमी व जास्त हवेच्या दाबाचे प्रदेश आणि त्यांचा अक्षवृत्तीय विस्तार, खंड, महासागर या भागातील समदाब रेषांची दिशा व अंतर, उत्तर व दक्षिण गोलार्धातील समदाब रेषांची तुलना. या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल की विषुववृत्तीय प्रदेशात हवेचा दाब सर्वात कमी आहे, तर ध्रुवीय प्रदेशात हवेचा दाब हा जास्त आहे. काही समदाब रेषा या सरळ दिसत नाहीत. आकृतीवरून तुमच्याही लक्षात आले असेलच, काही समदाब रेषा या वक्राकार स्वरूपाच्या आहेत. दक्षिण गोलार्धातील समदाब रेषा सरळ आहेत, तर उत्तर गोलार्धातील समदाब रेषा वक्राकार स्वरूपाच्या आहेत. समुद्र सपाटीवर हवेचा दाब हा 1013 मिलीबार एवढा आहे. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे की विषुववृत्तावर हवेचा दाब हा कमी असतो, तर आर्टिक वृत्तावर हवेचा दाब हा जास्त असतो. मुलांनो, खालील बाब नेहमी लक्षात ठेवा. हवेचा दाब मिलीबार या एककात मोजला जातो. त्यासाठी हवादाब मापक हे उपकरण वापरले जाते. इथे तुम्ही पाहता हवादाब मापकाची आकृती. पृथ्वीपृष्ठाजवळ हवेच्या दाबाची नोंद या उपकरणाद्वारे मोजली जाते. पुढील गोष्टही तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीशी निगडीत असलेल्या सर्वच गोष्टी पृथ्वीला जखडून राहतात. यामुळे वायुरूपात असलेली हवा देखील सुटत नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वीपृष्ठाकडे ओढली जाते. म्हणून समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब जास्त असतो. वातावरणातील हा हवेचा दाब सर्वत्र असल्यामुळे आपल्याला या हवेचा दाब कार्य करत असतो, हे लक्षात ठेवा. असे म्हटले जाते की सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर असलेला हवेच्या स्तंभाचे वजन 1000 किलोग्रॅम असते. मुलांनो, हवेचा दाब हे प्रकरण तुम्हाला समजले असेलच. आता आपण या प्रकरणाचा स्वाध्याय पाहूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, हवेचे तापमान कमी झाले तर हवेच्या दाबावर कोणता परिणाम होईल? प्रश्न क्रमांक 2 आहे, हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेचा दाब का वाढेल? पुढील प्रश्न तुम्हाला विचारतो, हवेच्या दाबावर कोणते घटक परिणाम करतात? प्रश्न क्रमांक 4 आहे, हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो? प्रश्न क्रमांक 5 आहे, उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो? प्रश्न क्रमांक 6 आहे, हवादाब मापकाविषयी थोडक्यात माहिती लिहा. प्रश्न क्रमांक 7 आहे, हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो, याचे भौगोलिक कारण लिहा. प्रश्न क्रमांक 8 आहे, समदाब रेषा कशास म्हणतात? हे प्रश्न तुम्ही वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे आहेत व याची उत्तरे लिहायची आहेत. तुम्ही हा व्हिडिओ शांतपणे ऐकून घेतला. धन्यवाद.